आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सीमा पाटील मॅडम, त्यानंतर या संस्थेचे सर्वेसर्वा मगदूम सर, माझे मित्रवर्य शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर BM पेडेकर सर, या शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि मगदूम सर आणि माझ्याबरोबर इयत्ता 11वीमध्ये 1970 साली आम्ही एकत्र शिकलो त्यातले काही विद्यार्थी म्हणजे आता सिनियर सिटीजन सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले. या सर्वांना अभिवादन करून मी या ठिकाणी महात्मा फुलेंचं सर्वस्पर्शी कार्य या विषयावर थोडक्यात मांडणी करतो आहे. या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये जी नावं घेतली ते सगळे मान्यवर डॉक्टरेट आहेत. चौघच्या चौघ डॉक्टरेट आहेत. त्यापैकी 3 प्राचार्य आहेत. 4थ्या मॅडम होत्या, त्या विभाग प्रमुख होत्या एका विभागाच्या. आणि त्यानंतर मला या ठिकाणी संधी मिळाल्यामुळं थोडंसं धास्ती वाटते की इतक्या मान्यवरांच्या नंतर बोलायचं आहे, तरी सुद्धा ते तुम्ही बोट मारून घ्याल अशी अपेक्षा करतो. त्यांच्या सर्वस्पर्शी कार्याला एकाच व्याख्यानामध्ये मांडणं हा तसा सोपा विषय नाही आहे. म्हणून त्यातल्या काही प्रमुख बाबींना मी स्पर्श करणार आहे. फक्त अशा कार्याच्या विषयी आपल्याला पंचसूत्री बघता येईल की सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे. शिक्षणानं समाजाची प्रगती होईल, शिक्षणानं समाज पुढे जाईल ही त्यांची प्रमुख धारणा होती. त्यामुळे जास्तीत जास्त भर त्यांनी शिक्षण यावर दिलेला आहे. दुसरी बाब जी त्यांनी महत्वाची मांडली ती म्हणजे स्त्री पुरुष समानता. स्त्रियांच्या विषयी त्यांचं जे कार्य आहे ते सुद्धा आजच्या काळापर्यंत अत्यंत मार्गदर्शक आहे. क्रांतिकारक अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. पुढचा त्यांचा जो मुद्दा होता तो जात निर्मूलन, म्हणजे जातीभेद असा शब्द नाहीये, जात निर्मूलन, जातच गेली पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा विचार होता. त्यानंतर 4थं काम त्यांचं महत्वाचं होतं ते म्हणजे संसाधनांचं वाटप समान झालं पाहिजे. जे काही समाजामध्ये आहे, जमीन जुमला जे असेल ते काही वर्गाकडे प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि दुसरे लोक भूमिहीन आहेत, त्यांच्याकडे काही नाही आहे. तर हे संसाधन जे आहे त्याचं समान वाटप झालं पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. आणखी 5वा महत्वाचा मुद्दा म्हणजे धर्मचिकित्सा. धर्मचिकित्सेबाबत चर्चा झाली पाहिजे, संवाद झाला पाहिजे आणि त्यातून अनिष्ट प्रथा रूढी यांना विरोध करून आपण सुसंग असा सदाचरणी समाज निर्माण केला पाहिजे. अशा प्रकारच्या कार्यामध्ये त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे असं आपल्याला दिसेल. पहिल्यांदा आपण शिक्षणाचा उल्लेख केला तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये इंग्रज या ठिकाणी आल्यानंतर इंग्रजांची जी धारणा होती ते त्यांना फक्त प्रशासन चालवायचं होतं. मॅकॉलेचं जर आपण बघितलं तर त्यांना असं स्पष्ट सांगितलेलं होतं की आपल्याला कशा प्रकारची शिक्षण पद्धती पाहिजे आहे. तर शरीरानं काळे असणारे आणि वृत्तीनं गोरे असणारी माणसं आपल्याला निर्माण करायची आहे. त्याच्यामध्ये त्यांचं शरीर भारतीय असेल परंतु काम करण्याची पद्धत परकीय असली पाहिजे अशी त्यांची धारणा होती. आणखी दुसरा त्यांनी मुद्दा मांडलेला होता की तो म्हणजे आर्मी ऑफ क्लार्क्स. आपल्याला फक्त कारखाने निर्माण करायचे आहे. हे प्रशासनाचा गाडा पुढे नेण्यासाठी आपल्याला ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने करायच्या आहेत असं त्यावेळेला इंग्रज प्रशासनाची भूमिका होती असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये महात्मा फुलेंनी शिक्षणावर अतिशय भर दिला आणि शिक्षण हे वैयक्तिक न राहता त्यासाठी संस्था निर्माण केल्या पाहिजेत हा फार मोठा प्रागतिक विचार त्यांनी मांडला. संस्था झाल्या पाहिजे, वैयक्तिक असता उपयोगी नाही आहे. म्हणजे संस्थाकरण जे झालेलं आहे ते महात्मा फुलेंनी सुरू केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. म्हणून त्यांनी नेटिव्ह फिमेल स्कूल नावाची एक संस्था उभी केली आणि दुसरी जी संस्था उभी केलेली आहे ती म्हणजे सोसायटी प्रमोटिंग एज्युकेशन फॉर महार मांग्स अँड एक्स्ट्रॉज. जे महार मांग, पददलित, दीनदलित, भटके अशी जी माणसं आहेत यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दुसरी संस्था स्थापन केलेली आहे.
म्हणजे संस्थात्मक कार्याला त्यांनी सुरुवात केली त्या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतं. त्यांच्या शिक्षणाचा मूळ हेतू असा होता की माणसं शिक्षित झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना खरं आणि खोटं यातला फरक जाणवता आला पाहिजे. खरं कोणतं आहे, खोटं कोणतं आहे, न्यायाची बाजू कोणती आहे, अन्यायाची बाजू कोणती आहे, आणि न्यायाच्या बाजूने जात असताना अन्यायाला प्रखरपणे विरोध करणं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये न्यायाच्या बाजूने उभं राहणं हे शिक्षणातून साध्य झालं पाहिजे अशी त्यांची धारणा होती असं आपल्याला दिसतं. आणि ही जी संस्था स्थापन केली त्यांनी, ह्या संस्था स्थापन केल्या, या संस्थेमध्ये महत्वाचं असं आपल्याला दिसतं की त्यांच्यावर जर आरोप होत असेल की ते ब्राह्मण द्वेष्टी आहेत, तर ते ब्राह्मण द्वेष्टी नव्हते. ब्राह्मणवाद जो आहे, ब्राह्मणी मनोवृत्ती जी आहे, त्या मनोवृत्तीला त्यांचा विरोध होता. आणि त्यामुळे त्यांनी ज्या संस्था स्थापन केल्या त्या संस्थेमधले जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते ब्राह्मण आहेत असं आपल्याला दिसतं. म्हणजे यामध्ये अध्यक्ष जे आहेत ते सदाशिव बल्लाळ गावंडे हे त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर त्यांनी जे सरचिटणीस त्या ठिकाणी नेमलेले आहेत त्या संस्थेचे ते सखाराम परांजपे नावाचे आहेत. त्यानंतर कोषाध्यक्ष त्यांनी जे नेमलेले आहेत ते वाळवेकर आहेत. आणि यानंतर मग जे बाकीचे आहेत की लहुजी साळवे वस्ताद हे मांग समाजाचे त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर सांबार समाजाचे प्रतिनिधी आहेत. त्यानंतर गणू महार त्या ठिकाणी आहे. अशी सगळी माणसं घेऊन सर्व समावेशक असं ते मंडळ आहे असं आपल्याला दिसेल. त्यानंतर त्यांचं महत्वाचं काम आपल्याला दिसेल की हंटर कमिशन जेव्हा या ठिकाणी आलं की भारतीयांना शिक्षण कसं दिलं पाहिजे आणि त्यासाठी जो आयोग नेमण्यात आला त्यासाठी हंटर या ठिकाणी आल्यानंतर 1882 त्या हंटर कमिशन समोर निवेदन देण्यासाठी महात्मा फुले गेलेले आहेत, सावित्रीबाई फुले गेलेले आहेत. आणि त्यांनी ज्या प्रमुख मागण्या केलेल्या आहेत त्या अत्यंत क्रांतिकारी आणि भविष्यवेधी होते असं आपल्याला दिसतं. त्या ठिकाणी पहिला मुद्दा असा होता की परदेशामध्ये किंवा इंग्रजांचंही असं मत होतं की फिल्टर डाऊन अशी शिक्षण पद्धती असली पाहिजे की वरच्या समाजाला शिक्षण द्यायचं, उच्चवर्गीय जे असतील जे शिकणारे आहेत त्यांना शिक्षण द्यायचं आणि मग ते झिरपत खाली जाईल आणि मग तळागाळातले शिकतील. म्हणजे त्याने पहिल्यांदा इंग्रजी शिक्षण घ्यायचं आहे आणि ह्या सुशिक्षित वर्गानं खालच्या वर्गाला त्यांच्या मातृभाषेमध्ये शिक्षण द्यायचं आहे. परंतु यासाठी आग्रह नव्हता, ती त्यांची सदिच्छा होती. त्यांनी शिकवायचं की नाही त्यांच्यावरच अवलंबून असणार आहे. आणि अशा प्रकारचा झिरपण्याचा सिद्धांत मांडणारे जगातले बरेच विचारवंत होते. आणि त्यावेळेला 370 जणांनी 370 शिक्षण तज्ज्ञांनी हंटर कमिशनला जे निवेदनं दिली, मागण्या ज्या मांडल्या त्यामध्ये 369 जण झिरपण्याच्या सिद्धांताच्या बाजूचे होते. एकटे महात्मा फुले असे होते की महात्मा फुलेने सांगितलं हा विचार मला मान्य नाहीये की वरच्यापासून शिक्षण किंवा ज्ञान खाली झिरपत जाईल याचा माझ्यावर विश्वास नाहीये. प्रवृत्ती लोकांची अशी आहे की लोक ते ज्ञान किंवा संपत्ती दाबून ठेवणाऱ्या लोकांची वृत्ती असते, ते दुसऱ्याला देण्याची वृत्ती नाही आहे. त्यामुळे या सिद्धांताची मला मान्यता नाही आहे. माझं मत असं आहे की तळापासून सुरुवात करा, तळापासून तुम्ही शिक्षण द्या असं त्याने सांगितलेलं आहे. म्हणजे एज्युकेशन फ्रॉम बिलो, खालच्या वर्गापासून शिक्षण द्यायला सुरुवात करा. महार मांग बाकीच्या सर्व जमातीचे लोक, स्त्रिया यांना पहिले शिक्षण द्या आणि इथून हा स्तर उंचावत जाईल असं मत त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे त्या काळामध्ये फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य जे आपटे होते त्यांनी सुद्धा हेच मत मांडलेलं होतं की वरून शिक्षण आलं पाहिजे. परंतु एकट्या महात्मा फुल्यांनी हे वेगळं असं निवेदन त्या कमिशनला दिलं असं आपल्याला दिसतं. या ठिकाणी त्यांचं वेगळेपण आपल्या लक्षात येतं. आणि त्यानंतर शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी दुसरी मागणी केलेली आहे की नुसतं हे शिक्षण देऊन उपयोग नाही आहे, तर त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शेतीचा समावेश असला पाहिजे. बहुसंख्य आपला देश शेतकरी वर्ग असल्यामुळं त्या मुलांना शेतीच्या फायदे, शेती कशी करावी, काय करावी याच्याविषयी तुम्ही ज्ञान दिलं पाहिजे. दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाचं शिक्षण दिलं पाहिजे, उद्योगाचं तुम्ही शिक्षण दिलं पाहिजे. नुसतं ठराविक पठडीतलं शिक्षण देऊन काही विकास होणार नाही. ही सुद्धा मागणी अतिशय वेगळी आणि क्रांतिकारक आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे नोकऱ्या निर्माण करण्यासाठी शिक्षण नव्हतं,
तर लोकांच्या मध्ये निर्मिती क्षमता असली पाहिजे, त्यांच्यामधली क्रिएटिव्हिटी, सजगता जागी झाली पाहिजे, यासाठी शिक्षण पाहिजे, अशीही त्यांनी मागणी केलेली आहे. तिसरी जी मागणी केलेली होती ती त्या काळामध्ये त्यांनी केलेली आहे. 1882 मध्ये सगळ्यांना मोफत शिक्षण दिलं पाहिजे, सर्वांना सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे आणि सार्वत्रिक शिक्षण असलं पाहिजे. ठराविक ठिकाणी ठराविक वर्गाला असं शिक्षण नको. या 3 मागण्या अतिशय क्रांतिकारक होत्या. 1882 नंतर आपण बघतो जवळपास 130-40 वर्षानंतर 2010ला राईट टू एज्युकेशन हा कायदा झाला मनमोहन सिंगांच्या काळामध्ये. म्हणजे ही मागणी मान्य व्हायला आपल्याला 100-150 वर्षाचा कालावधी जायला लागला असं आपल्याला दिसतं. त्याशिवाय त्यांनी एक प्रखर काही सुद्धा त्या ठिकाणी मांडलेलं होतं की त्यामध्ये एके ठिकाणी ते म्हणतात की सर्पाच्या वेटोळ्याप्रमाणे ब्राह्मणी गुलामगिरीनं काय केलेलं आहे, शूद्रांच्या रोटी गळ्यामध्ये ते घट्ट बांधलेलं आहे. त्या पाशातून इंग्रज सरकारनं मुक्तता केली पाहिजे, शूद्रांची मुक्तता त्या ठिकाणी केली पाहिजे, अशी एक मागणी त्यांनी केलेली आहे. पुढची मागणी अतिशय महत्वाची आहे की शिक्षक हे प्रशिक्षित पाहिजे. त्यांना तुम्ही शिकवायला पाहिजे, कसं विद्यार्थ्यांना शिकवायचं याचं ट्रेनिंग तुम्ही दिलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आणि पुढची मागणी तर अतिशय वेगळी होती की स्थानिक कर जे तुम्ही गोळा करताय त्या स्थानिक करामधला 50% भाग हा तुम्ही शिक्षणावर खर्च केला पाहिजे. म्हणजे शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे, याच्यावर त्यांनी भर दिलेला आहे असं दिसतं. म्हणजे जिथं जिथं त्यांना शक्य होईल त्या ठिकाणी शिक्षणाच्या मध्ये सुधारणा कसा होईल, शिक्षणाला आर्थिक कसं मिळेल याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. त्या काळामध्ये जाता जाता उल्लेख करीन रामनाम एक पद्धत होती की श्रावण महिन्यामध्ये श्रावणीमध्ये ब्राह्मणांना दक्षिणा वाटायची पेशवाईमध्ये पद्धत होती. त्याच्या वर्गानुसार त्याच्या क्षमतेनुसार ते दक्षिणा वाटत असत. त्यासाठी ब्राह्मण भरपूर जमा होत असत. महात्मा फुलेंनी त्याला पहिल्यांदा विरोध केला. इंग्रज सरकार आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही पद्धत बंद करा, अशा प्रकारे दक्षिणा द्यायचं काही कारण नाहीये. ही दक्षिणा जी आहे ती तुम्ही लोकांच्या शिक्षणासाठी खर्च करा, लोकांना शिक्षणासाठी ते पैसे द्या. आणि त्यामुळे दक्षिणा प्राईज फंड नावाचा एक फंड इंग्रज सरकारने निर्माण केला आणि महात्मा फुलेंच्या शाळेला 900 रुपये देण्याचं त्यामध्ये मान्य झालं. म्हणजे कोणत्याही बाबतीमध्ये प्राधान्यक्रम कशाला द्यायला पाहिजे, शिक्षणाला द्यायला पाहिजे, याबाबत महात्मा फुले आग्रही होते असं आपल्याला दिसतं. दुसरी बाब आपण पाहतो की स्त्रियांच्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष दिलं. त्यांची आग्रही मागणी होती की स्त्रियांनी निर्णय प्रक्रियेमध्ये आलं पाहिजे. नुसतं शिकल्यामध्ये काही होणार नाही, परंतु निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आली पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांच्या मताला किंमत दिली पाहिजे. मग ती राज्यसत्ता असो, धर्मसत्ता असो, अर्थसत्ता असो, ह्या सगळ्या मूळ सत्तेमध्ये स्त्रियांचा वाटा असला पाहिजे असं त्यांनी मानलेलं आहे. आपल्याला अतिशय विनोदाचं वाटेल, परंतु त्या काळामध्ये वर्तमानपत्रामध्ये मोठमोठे लेख येत असत. स्त्रियांचं शिक्षण, मुलींचं शिक्षण सुरू झाल्यानंतर वर्तमानपत्राला असणारे लेख आहेत. एका वर्तमानपत्रानं लिहिलं की मुलींना शिक्षण द्यायला आमची काही हरकत नाही आहे, परंतु मुलींचे मेंदू लहान असल्यामुळं पुरुषापेक्षा म्हणजे मुलींचे मेंदू हे चिटुकले आहेत. आणि त्याचा काय परिणाम होणार आहे, त्यांना जर तुम्ही अभ्यासाचं ओझं दिलं, त्यांना जर जास्त शिकवलं तर त्याचा परिणाम असा होईल की मेंदू फुटतील आणि मुली मरण पावतील. म्हणून तुम्ही शिक्षण देऊ नका. आजकाल आपल्याला असं हसू येते, परंतु ही मागणी होती. पुढची एक मागणी अशी होती, असं मांडलं त्यांनी की स्त्रियांना शिकवू नका, कारण शिकवल्यानंतर त्या प्रेमपत्र लिहितील आणि सगळी कुटुंब व्यवस्था जी आहे ती बिघडून जाईल, त्यामुळे त्यांना शिक्षण देऊ नका. अशा मागण्या जाहीरपणे त्यावेळेला करण्यात येत होत्या असं आपल्याला दिसतं. एकानं तर असं लिहिलेलं होतं की जेवले माणसं जर जेवायला लागले पुरुष आणि स्त्री शिकलेल्या असेल तर त्याच्या भातामध्ये आळ्या होतील आणि त्या माणसाला ते खाणं शक्य असणार नाही, त्यामुळं स्त्रियांना शिकवू नका. तर या सगळ्या किती प्रखर मागण्या होत्या आणि किती विचित्र मागण्या होत्या, तरी सुद्धा या विरोधात महात्मा फुले उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी शिक्षणाची मागणी जोर लावून धरलेली आहे. आपल्या कोरोनाच्या पूर्वी
पुणे विद्यापीठामध्ये जो एक दीक्षांत कार्यक्रम झाला त्यामध्ये सरांना माहिती आहे की सुवर्ण पदक दिली जातात. हरी नरकेने त्या संदर्भात एक नोंद केलेली आहे. ते म्हणाले स्त्रियांचे मेंदू अतिशय लहान असतात. या गोष्टीचं एक उदाहरण पुणे विद्यापीठामध्ये घडलं कोरोनाच्या पूर्वीच्या काळामध्ये. त्या ठिकाणी 373 सुवर्ण पदकं वाटण्यात आली उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून. त्यामध्ये ज्यांचे अतिशय चिटुकले किंवा पिटुकले लहान मेंदू होते अशा मुलीने त्यापैकी 361 सुवर्ण पदकं जिंकली. आणि ज्यांचे मोठे मेंदू आहेत त्यांनी 12 सुवर्ण पदकं जिंकली. म्हणजे ह्यावरूनच सिद्ध होतं की मेंदूमध्ये काही फरक नाही असं हरी नरके म्हटलेले होते. मी आता सगळे शिक्षण विषयक त्यांचे विचार सांगितले, परंतु फक्त या शिक्षणाचा प्रभाव कसा झाला. शेवटी कसं आहे, एखादी गोष्ट आपण स्वीकारल्यानंतर त्यातून आपल्या हातामध्ये काय आलं त्याचं फलित काय महत्वाचं. नाहीतर त्यांनी शाळा काढल्या, मुलींना शिक्षण दिलं, हेच ठीक आहे, परंतु त्यातून कुणी पुढेच गेलं नसेल तर त्या शिक्षणाला काही अर्थ असणार नाही. त्याचं पहिलं ज्वलंत उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले. त्यांच्याविषयी सगळं तुम्हाला माहिती आहे की अडाणी असणारी स्त्री, लहान वयात लग्न झालेली मुलगी, अशिक्षित, परंतु ही मुलगी इतकी पुढे मोठी झाली, शिक्षण तज्ञ झाली आणि विशेष म्हणजे तिनं अतिशय मोठं साहित्य लिहिलं. खूप त्यांनी लिखाण केलेलं आहे. त्यामध्ये 52 कशी सुबोध प्रभाकर, रत्नाकर म्हणून एक पुस्तक आहे. त्यानंतर काव्य फुले म्हणून कविता संग्रह आहे. महात्मा फुलेंची भाषणे त्यांनी एकत्र केलेली आहेत. त्यांची स्वतःची भाषणं त्यामध्ये आहेत. तर ज्योतिबाई फुले यांचं, सावित्रीबाई फुले यांचं जे समग्र चरित्र आहे त्याच्यामध्ये हे सगळं छापलेलं आहे. की केवढं मोठं साहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. म्हणजे महात्मा फुलेंनी लावलेलं जी विचारधारा आहे त्याला आलेले फळ आहे. त्यांच्यामध्ये झालेली प्रगती आपल्याला दिसू शकते. दुसऱ्या ताराबाई शिंदे आहेत. मी फक्त त्यांची नावं सांगणार आहे की या शिक्षणामुळे कसा बदल झाला. ताराबाई शिंदे ह्या त्यांच्याच शाळेत शिकल्या, सत्यशोधक विचाराच्या होत्या आणि त्यांनी त्या काळामध्ये स्त्री पुरुष तुलना नावाचं एक पुस्तक लिहिलं. स्त्री पुरुष तुलना नावाचं त्या काळामध्ये पुस्तक लिहिलं हे अतिशय धाडसाचं होतं. आणि ते पुस्तक लिहिल्यानंतर समाज माध्यमाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. एक स्त्री आहे असं पुस्तक लिहिते, स्त्रियांच्या मध्ये आणि पुरुषांच्या मध्ये तुलना करते, परंतु महात्मा फुले खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की लिहिलेलं बरोबर आहे, परंतु आपल्या समाजामध्ये प्रवृत्ती अशी आहे की परदेशी लोकांनी त्याला मान्यता दिली की आपण लगेच टाळ्या वाजवतो आणि त्याचा स्वीकार करतो. अलीकडंच ऑक्सफर्ड मधला एक प्राध्यापक, एक विदुषी भारतामध्ये आली आणि त्याने ताराबाई शिंदेने लिहिलेलं जे पुस्तक आहे त्याचा अभ्यास केला, त्याचं इंग्रजी भाषांतर केलं आणि ते पुस्तक जगन्मान्य पावलं. बीजिंगमध्ये विचारवंतांची परिषद झाली, त्यावेळेला परदेशी विचारवंत भारतीयांना विचारायला लागले की तुम्हाला या पुस्तकाविषयी काय माहिती आहे का. त्यावेळेस त्यांना कळालं की हे पुस्तक असं जगभर प्रसिद्ध पावलेलं आहे. तर त्या ताराबाई शिंदे ह्या फुल्यांच्या शाळेमध्ये शिकलेल्या आहे. त्यानंतर मुक्ता नावाची एक 6 वर्षाची मुलगी आहे. त्या मुलगीच्या जेव्हा परीक्षेमध्ये नंबर आला त्यावेळेला बक्षीस द्यायला कलेक्टर मॅडम होत्या. बक्षीस देताना त्या मुलगीने विचारलं की या बक्षिसामध्ये काय दिले मला तुम्ही. तर सावित्रीबाईंनी सांगितलं खाऊ आहे किंवा तुम्हाला एखादी भेट वस्तू, खेळणं आहे. त्यावेळेला त्या मुलगीनं त्या मॅडमना सांगितलं, कलेक्टर असून सुद्धा त्यांना सांगितलं की आम्हाला खेळणे नको आहे, आम्हाला खाऊ नको आहे, आमच्या शाळेमध्ये तुम्ही ग्रंथालय द्या. 6 वर्षाची मुलगी ही मागणी करते म्हणजे त्या शाळेमध्ये कुठले विचार पेरले जात असतील. तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेच्या लायब्ररीबद्दल अभिमान बाळगता की आमच्यामध्ये पुष्कळ पुस्तकं आहेत. तर त्याची सुरुवात आपल्याला दिसते की 1852 साली पहिलं ग्रंथालय फुलेंना आपल्या शाळेत काढायला लागलं. त्याचं कारण ही छोटीशी मुलगी होती. त्यानंतर त्यांच्याच शाळेमध्ये शिकलेल्या लक्ष्मीबाई नायडू नावाच्या एक विद्यार्थिनी. तर 1925 साली वर्ध्याला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाच्या, त्या सत्यशोधक महिला अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या आणि त्या काळामध्ये 5000 स्त्रिया त्याला उपस्थित होत्या. म्हणजे महात्मा फुलेंनी नुसत्या शाळा काढल्या नाही, त्यातून आपला क्रांतिकारक विचार स्त्रियांच्या मध्ये पेरला आणि त्यातून अशा सक्षम स्त्रिया निर्माण झाल्या असं आपल्याला दिसतं.
त्यानंतरचं एक नाव आहे सरस्वती रोडे, रामोशी समाजातले आहे. आता या रोड्यांचा एक संदर्भ तुम्हाला पाठीमागे असा आठवेल की महात्मा फुलेंना मारेकरी घालण्यात आले आणि त्यावेळेला त्या मारेकऱ्यांना स्वतः ते रात्री सामोरे गेले आणि त्यांनी विचारलं का मला मारणार आहे तुम्ही, तर आम्हाला 1000 रुपयाची सुपारी दिलेली आहे, तुम्हाला ठार मारायचं आहे. तर ते म्हणाले हे बघा मी गरिबासाठीच काम करतोय आणि तुम्हाला 1000 रुपयासाठी तुम्ही मला मारणार आणि 1000 रुपये मिळत असतील तर ते तुमच्यासारख्या गरिबांना मिळणार आहेत, मला मारा. यातून त्या दोन्ही मारेकऱ्यांचे परिवर्तन झाले आणि त्यातले जे धोंडीराम रोडे आहेत ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते बनले आणि मग त्या सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यात त्यांची पुतणी ही त्या शाळेत शिकलेली आहे. तर ही जी मुलगी आहे सरस्वती रोडे ही आपल्याला दिसते की पुढच्या काळामध्ये सत्यशोधक महिला समाजाच्या अध्यक्ष झालेली आहे. या रोडेंचा आणखी एक प्रसंग आहे की महात्मा फुलेंना वाईट प्रकारे मारलं जात असेल तसं चांगल्या प्रकारे सुद्धा मारण्याचा प्रयत्न होत असे. अशा कार्यक्रमामध्ये त्यांच्या गळ्यात हार घालायची, त्यावेळेला एकदा त्यांच्या गळ्यात त्या हाराबरोबर साप सुद्धा घातलेला होता की साप घातल्यामुळे तो त्यांना चावेल आणि त्यांचा मृत्यू होईल. बोलवायचं तर अतिशय सन्मानानं, परंतु वृत्ती मात्र हा माणूस मेला पाहिजे. त्यावेळेला ते रोडे समोर होते, ते म्हणाले अहो तात्या तुमच्या गळ्यात साप आहे. तर ते म्हणाले की विनाकारण चावायला तो काही माणूस नाही, तो माझ्या गळ्यात आहे आणि त्या रोडीने उचलून त्याला बाजूला केलं. तर किती प्रभावशाली असं नेतृत्व होतं असं आपल्याला दिसतं. त्यांना असं लक्षात आलं की बाबा ह्या मुलींना शाळेत येण्यासाठी कपडे नाही आहेत, पैसे नाही आहेत. त्यामुळं त्या काळामध्ये त्यांच्या कागदपत्रात नोंद आहे की जसे ते शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार देत असत तसं मुलींना पगार चालू केला गेला. तुम्ही शाळेत व्यवस्थित अटेंड राहताय ना तर तुमचा पगार एवढा, तर ते पगार देत असत. त्यालाच आपण पुढे शिष्यवृत्ती वगैरे म्हणायला लागलो. परंतु त्या काळात सुद्धा त्यांनी ही भूमिका ओळखलेली होती असं आपल्याला दिसते. मागच्या एका व्याख्यानामध्ये मुक्ता साळवेंचा उल्लेख केलेला होता चौगुले मॅडमनी की 6वीच्या ज्या विद्यार्थिनींना जो निबंध दिला की माझा धर्म कंचा, आम्हाला वेदाप्रमाणे जगू देत नाही, आम्हाला तुमच्या धर्माचा मानत नाही, आम्हाला तुमच्या जवळ येत नाही, तर माझा धर्म कोणता असा तो एक अतिशय वेगळा विचार तिने मांडला. म्हणजे हे सगळी मी उदाहरणं जी दिली की त्याने जे शिक्षण दिलं त्यातून अशा स्त्रिया निर्माण झाल्या. नुसतं शिक्षण दिलं आणि बाजूला झाले असं नाही आहे, तर खरोखर त्याने तो विचार पेरला असं आपल्याला दिसतं. त्यानंतर आजकाल सुद्धा वर्तमानपत्र आपण पाहतो, या वर्तमानपत्रामध्ये संपादक या पदावर गेलेल्या स्त्रिया किती आहेत आपल्याला नाव सुद्धा घेता येत नाही. वार्ताहर असतील, सहसंपादक असतील, फार कमी आहे. परंतु फुल्यांच्या शाळेमध्ये शिकलेली तानुबाई पिरजे ही त्या काळातली पहिली संपादिका ठरली एका ठिकाणची. म्हणजे केवढे क्रांतिकारक, केवढं वेगळा विचार त्यांनी दिलेला आहे असं आपल्याला दिसेल. हा सगळा विचार करत असताना वर्तमानाकडे सुद्धा आपण बघायला पाहिजे की त्या काळातलेच लोक असे होते, पुढे त्या काळात अशा स्त्रिया शिकल्या. आजची काय परिस्थिती आहे? काल आज या वर्तमानपत्रामध्ये असा बातमी आलेली आहे की जगातला सगळ्यात आनंदी देश म्हणून यावेळेला फिनलंडची नाव आलेलं आहे. फिनलंड या देशात दुसरा देश वेगळा आहे, परंतु पहिल्या नंबरला 5 वर्ष सलग फिनलंड हा देश राहिलेला आहे असं आपल्याला दिसेल. डेन्मार्कचा दुसरा नंबर आहे. 150 देशांची यादी आहे. त्या 150 देशामध्ये भारताचा नंबर 136वा आहे. आणि आपण समाधान एवढ्यात मानले की मागच्या वेळेला तो 139 होता, आता ह्या वेळेला तो 136 वर आला. मग हे जे फिनलंड आहे अतिशय लहान देश आहे, परंतु आपण जसं सावित्रीबाई फुले किंवा महात्मा फुलेंचा विचार करतो तसे आपले आजची पण मुलं आहेत, आजच्या पण जोड्या आहेत. त्यांचं काम महात्मा फुलेंच्या एवढं मोठं नसणार आहे, परंतु स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये ते त्याप्रमाणे वागतायत, त्याप्रमाणे सहजीवन जगतायत हे आपण बघायला पाहिजे. आणि अशा प्रकारची सुद्धा माहिती शिक्षकांना झाली पाहिजे आणि शिक्षकांच्या द्वारे ते मुलांच्यापर्यंत गेला पाहिजे. तर 2006 साली हेरंब कुलकर्णी ही व्यक्ती नोकियामध्ये सर्व्हिससाठी फिनलँडमध्ये गेलेली आहे आणि त्या ठिकाणी त्याची पत्नी त्याच्यासोबत आहे, सिरेन कुलकर्णी. ती ग्राममंगल किंवा ज्ञान प्रबोधिनी या शाळेमध्ये तिनं काम केलेलं होतं शिक्षक म्हणून. ती तिथं गेल्यानंतर तिनं बघितलं की फिनलंडची शिक्षण पद्धती अतिशय वेगळी आहे.
म्हणजे त्या ठिकाणी मुलांच्यासाठी जे उपक्रम राबवले जातात, ज्या प्रकारे ते राबवलं जातं त्याने ते आकर्षित झालेत. आणि महत्वाचं दिसलं तिला की इंडिपेंडंट थिंकर मुलं झाली पाहिजे, स्वतंत्र विचार करायची वृत्ती त्यांच्यामध्ये जागी झाली पाहिजे. आणि म्हणून त्याने त्याचा अभ्यास केला. त्याच्या हेही लक्षात आलं की या हेरमच्या वर्गामधला त्याचा जो असणारा मुलगा शाळेतला आणि त्या देशाच्या पंतप्रधानाचा मुलगा एकाच शाळेत होती. म्हणजे समानता जी आहे ती त्यांना दिसली. तिने त्याचा खूप अभ्यास केला आणि पुढे त्यांना आपली नोकऱ्यातला जॉब सोडून ती शिक्षण क्षेत्रात काम करतायत आणि तिथली शिक्षण पद्धतीचा 20 देशामध्ये त्यांनी प्रसार केलेला आहे. त्यांची एक संस्थाच आहे आणि दोघं अतिशय चांगले सहजीवन जगतायत. म्हणजे अशी उदाहरणं सुद्धा आजच्या काळामध्ये आपण बघायला पाहिजे. आणि शिक्षकाला इतकं महत्व आहे की शिक्षकाला पूर्ण स्वायत्तता आहे. परीक्षा कधी घ्यायची त्या वर्गाची त्या शिक्षकाने ठरवायची, कोणती प्रश्नपत्रिका काढायची ते त्याने ठरवायचं, अभ्यासक्रम कसा घ्यायचा ते त्याने ठरवायचं. वर्गात घ्या किंवा बाहेर जाऊन शिकवा, झाडाखाली शिकवा, संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने शिक्षण घ्यायचं. परंतु तुम्हाला शिक्षक होण्यासाठी मात्र फार मोठी पात्रता आहे. शिक्षक होणं अजिबात सोपं नाहीये. एक वेळी इंजिनियर होणं तुम्हाला सोपं जाईल. सर्वसाधारणपणे 6,000 जर अर्ज आले तर कसे बसे 60 जणांची त्या ठिकाणी सिलेक्शन होते. तुम्हाला शिक्षक व्हायची मुळात आवड पाहिजे. पैसा मिळते म्हणून तिथे येतो, नोकरी मिळते म्हणून तिथे येतो, हे धोरण नको आहे. अशा प्रकारची बाब त्या ठिकाणी आपल्याला दिसते. म्हणजे स्त्रियांचं शिक्षण दिलं, त्याबरोबर तशा वृत्तीच्या, तशा विचाराच्या स्त्रिया त्यांनी निर्माण केल्या असं आपल्याला दिसतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला माणुसकीची जाणीव असते तीच माणसं वंचिताचा आधार करतात. वंचिताविषयी कुणाला करुणा वाटेल की जो माणूसकी जाणतो, माणूसपण जाणतो. तसंही त्यांनी केलेलं आहे असं आपल्याला दिसेल. कॅम्प एज्युकेशन सोसायटी त्यांनी स्थापन केलेली आहे किंवा दुसरी डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी स्थापन केलेली आहे. ही स्वतः स्थापन केली नाही. त्यांचे जे सहकारी होते त्या सहकार्यांना एकाला सांगितलं तू हे स्थापन कर, तू ही स्थापन कर आणि त्याद्वारे त्यांनी शिक्षणाचा आणखी प्रसार केला असं आपल्याला दिसतं. त्या ठिकाणी अखंड त्यांनी लिहिलेले आहेत, म्हणजे अभंगासारखं. त्या ठिकाणी शिक्षणाविषयी ते असं म्हणतायत की स्त्री पुरुषासाठी शाळा त्या निघाल्या, विद्या शिकवावया भेद नाही, स्वहितासाठी खर्च जे करती, अधोगती जाती ज्योती म्हणे. म्हणजे तुम्ही शिकायला पाहिजे, परंतु स्वतःसाठी फक्त बघू नका, समाजाकडेही लक्ष द्या, नाहीतर तुमची अधोगती होईल असा विचार त्यांनी मांडलेला. त्यांच्या तत्वावर अतिशय आढळ निष्ठा होती. सगळ्यांनी आपल्या 2-3 व्याख्यानामध्ये ऐकलेलं आहे की त्यांनी कशा प्रकारे काम केलेलं आहे. त्या यशवंताला त्यांनी दत्तक घेतलं, तो ब्राह्मण विधवेच आहे, त्याला डॉक्टर केलं. परंतु त्याचा पुढचा विचार असा आहे, तेव्हा त्याने मृत्यूपत्र लिहिलं अगोदरच. त्या मृत्यूपत्रामध्ये सांगितलं की माझा एकमेव वारस, माझे पै पाहुणे कोणी असणार नाही, माझा भाऊ असणार नाही, माझा भावाचा मुलगा असणार नाही, हा यशवंतच माझा दत्तक पुत्र आहे, तोच माझ्या सगळ्या वारस असेल. परंतु त्याच्या पुढे अतिशय महत्वाचं त्याने असं सांगितलेलं होतं की पुढे जाऊन जर यशवंत सत्यशोधक विचाराप्रमाणे वागला नाही, पुरोगामी विचाराप्रमाणे वागला नाही, त्याच्या हातून चुका व्हायला लागल्या तर हे मृत्यूपत्र रद्द करावं. सावित्रीबाईने त्याला कुठलाही अधिकार देऊ नये, त्याला दत्तक पुत्र म्हणून मानू नये आणि सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांना एकत्र बोलवून कोणतरी या ठिकाणी वारस नेमावं. म्हणजे आंधळ प्रेम आपल्याला दिसत नाही, विचार महत्वाचा हे त्याने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे असं आपल्याला दिसतं. बालहत्या प्रतिबंधक ग्रहाविषयी मॅडम मागच्या व्याख्यानामध्ये बोललेल्या होत्या की बालहत्या प्रतिबंधक ग्रह त्यांनी का सुरू केले, कारण त्या घराघरामध्ये ज्या विधवा असायच्या त्यांना मुलं व्हायची आणि फार मोठे प्रॉब्लेम तयार व्हायचे. त्यासाठी त्याने ते बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केलं आणि त्यामध्ये 35 बायकांची बाळंतपणं स्वतः सावित्रीबाईंनी केली. म्हणजे समाज वर आपल्याला दिसतो की अतिशय शांत आहे, अतिशय चांगल्या प्रकारे चाललेलं आहे, वरच्या नजरेला आपल्याला दिसतं. परंतु अंतप्रवाहामध्ये समाजामध्ये किती वाईट प्रवृत्ती आहेत याचं दर्शन आपल्याला घडून येतं असं आपल्याला दिसतं. म्हणजे त्या काळामध्ये इतक्या अनिष्ट प्रथा होत्या. या ठिकाणी ज्योतिबा फुलेने एक लग्न लावलं सत्यशोधकी पद्धतीनं, तर एका ब्राह्मणानं त्याला विरोध केला की भटजीशिवाय कसं काय लग्न लावलं. आणि एवढ्यावरच तो थांबला नाही, तो कोर्टात गेला
की माझ्या उपजीविकेचं साधन आहे आणि मला न घेता हे लग्न लावलेलं आहे, निकाल द्या. आणि एक महत्वाची आणि विनोदाची बाब अशी की त्या तालुका न्यायालयानं निर्णय दिला की याला दक्षिणा द्यायला पाहिजे. कोर्टाने निर्णय दिला. त्याच्यावरती मग जिल्हा न्यायालयामध्ये गेली. जिल्हा न्यायालयामध्ये त्याच्यावरचा असतात फार हुशार न्यायाधीश. त्याने निर्णय असा दिला की ब्राह्मणाचं बरोबर आहे, त्याला द्यायला पाहिजे दक्षिणा, आणि जरी तो लग्नाला उपस्थित नसला तरी सुद्धा त्याला द्यायला पाहिजे. आणि म्हणून ते वरच्या न्यायालयात गेल्यानंतर वरच्या न्यायालयाने निर्णय दिला हे अतिशय चुकीचं आहे, अशा प्रकारे काही देता येणार नाही, तो अधिकार त्या लग्न होणाऱ्या माणसाचा आहे, कसं लग्न करायचं त्याने. म्हणजे पहा, इतक्या गोष्टी त्या ठिकाणी घडत होत्या, वेगवेगळ्या गोष्टी घडत होत्या. 1771 ते 1881 म्हणजे ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये, 1781 या काळामध्ये त्यावेळेला एक जनगणना झाली. आणि त्यावेळेला लोकहितवाद्यांनी त्याचा जनगणनेचा अभ्यास केला. त्यावेळेला अतिशय विलक्षण गोष्ट त्यांच्या लक्षात आली की 0 ते 4 या वयोगटातल्या 13,000 मुली विधवा आहेत. म्हणजे 0 ते 4 वर्षाच्या आत 13,000 मुली विधवा झालेल्या आहेत. म्हणजे लग्न झालं, त्यांचे नवरे सुद्धा मरून गेले. म्हणजे अतिशय कशा प्रकारची प्रथा आहे ते आपल्याला लक्षात येईल. आणखी न्यायमूर्ती रानडेने पण एक निरीक्षण नोंदवलेलं आहे की दरवर्षी 1,000 मुलं, म्हणजे जन्माला येणारी मुलं ही मारली जात असत, संतती मारली जात असत. कारण अशा प्रकारच्या संबंधातून ती मुलं होत असत, विधवाना मुलं होत असत. म्हणजे याची भयानकता आपल्याला या सगळ्या गोष्टीवरून दिसून येते असं आपल्याला दिसतं. आजचं धोरण आपण बघितलं तर प्रत्येकानं चिंतन करण्यासारखं आहे. मी काही सांगण्याची गरज नाही, परंतु अविनाश धर्माधिकाऱ्याने एक किस्सा आपल्या व्याख्यानामध्ये सांगितलेला होता. ते म्हटले परिपत्रकं काढली जातात शासनाची. एक परिपत्रक निघालं, त्यामध्ये पहिलं कलम असं होतं की स्त्रियांचं सबलीकरण झालं पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे की स्त्रियांना आर्थिक जादा निधी आपण उपलब्ध करून दिला पाहिजे, अशा प्रकारची एक मागणी होती. आणखीच त्यामध्ये पुढं असं होतं की एखाद्या ठिकाणी जर दारूचं दुकान चालू असेल तर ते दारूचं दुकान बंद करण्याचा अधिकार स्त्रियांना आहे. त्यासाठी अमुक टक्के स्त्रियांनी ती नोंदणी केली, विरोध केला, विरोधी मतदान केलं की ते दुकान बंद करावं. आणि पुढचं कलम असं होतं की स्त्रियांच्या सबलीकरणासाठी दारूवर जो टॅक्स आहे त्या टॅक्समधून त्यांच्या सगळ्या निधीची पूर्तता करावी. म्हणजे आता वरची 2 कलम आणि खालचं कलम आहे की जे दारूचं जे उत्पन्न आहे त्यातूनच त्यांची सगळी सोय करा. म्हणजे अशी परस्पर विरोधी धोरणं कशी आपले शासन घेतं हे त्यांनी विनोदानं सांगितलेलं होतं. आता त्यानंतर मी अतिशय वेगळं रूप महात्मा गांधींच्या विषयी या ठिकाणी महात्मा फुलेंच्या विषयी सांगणार आहे. शिक्षणाविषयी आपण बोललो, स्त्रियांच्या विषयी बोललो, जातीविषयी बोललो. हे त्यांचं जे उद्दिष्ट होतं हे अतिशय वेगळं होतं. हे म्हणजे उद्योगपती महात्मा फुले. आपण ऐकलेलं आहे की क्रांतिकारक महात्मा फुले आहेत, जातीभेद नष्ट करणारे आहेत, स्त्रियांच्या शिक्षणाचे पुरस्कर्ते आहेत, परंतु ते उद्योगपती होते. एक फार मोठी गोष्ट समाजापुढे अलीकडं उजेडात आलेली आहे असं आपल्याला दिसेल. अर्थात मी हे जे बोलतोय हे हरिनरके यांसारखे विचारवंत आहेत, त्यांनी मांडलेले विचार आहेत. मी काही एवढा अभ्यास केलेला नाही किंवा ते खोल जाऊन बघितलेलं नाही. त्यांचं वाचन किंवा त्यांची ऐकलेलं त्यातूनच मी सांगतोय. पुणा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी त्यांनी स्थापन केलेली होती. त्या संस्थेचं नाव होतं पुणा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी. आणि त्यांचं मत असं होतं की आपला मुख्य व्यवसाय शेती असला तरी बहुजन समाजातल्या सगळ्या मुलांनी उद्योगात सुद्धा पडायला पाहिजे, उद्योग सुद्धा करायला पाहिजे. आणि म्हणून त्या आपल्या अखंड या त्यांच्या काव्यामध्ये त्याने लिहून ठेवलेलं आहे की सत्य उद्योगाने रोगलया जाती, प्रकृती ती होती बळकटी, उल्लसित मन झटे उद्योगास, भोगी संपत्तीस सर्व काळ, सदाचार सौख्य त्याची सेवा करी, शांतता बरी आवडते, नित्य यश देई त्याचा उद्योगास, सुख सर्वत्रास ज्योती म्हणे. म्हणजे माझं मत असं आहे की तुम्ही केला पाहिजे, उद्योग केला पाहिजे. त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे पहा.
आपण पुण्याला जाताना जो कात्रजचा बोगदा लागतो, कात्रजचा बोगदा सगळ्यांनी पाहिलेला आहे, परंतु त्या कंपनीचं मुख्य कॉन्ट्रॅक्ट जर इंग्रज कंपनीला असेल तर बाकीचं सगळं काम महात्मा फुलेंच्या या पुन्हा कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीने केलेलं आहे. म्हणजे इकडचं आपण त्यांचं कार्य बघितलं तर अतिशय वेगळं, अतिशय विलक्षण कार्य त्यांनी केलेलं आहे. तो बोगदा बांधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्या बोगदा बांधण्यावर जे मजूर होते त्या मजुरांनी एकत्रित सगळ्यांनी सर्व जातीचे जेवण घ्यायचं आणि संध्याकाळी रात्र शाळेला यायचं असाही नियम त्यांनी केलेला होता. पुण्यामध्ये जो बंड गार्डन पूल आहे तो पूल बांधण्याचं काम या कंपनीने केलेलं होतं. त्या पुलाला आता जवळजवळ 150 वर्ष होऊन गेलेली आहेत. अजूनही तो भक्कम अवस्थेत आहे. त्याची 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून आपण बाजूला जे पूल बांधलेले आहेत त्याची 2दा दुरुस्ती करायला लागलेली आहे. म्हणजे हे काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो की खडकवासला जे धरण आहे त्या खडकवासला धरणाचा डावा कालवा महात्मा फुलेंनी खोदलेला आहे. त्या कालव्याचं पाणी त्या ठिकाणी आणलेलं आहे. लोक त्यावेळेला धरणाचं पाणी वापरायला तयार नव्हते, कारण ते शिळं पाणी आहे, साठलेलं पाणी आहे. आणि म्हणून हडपसरला जमीन घेऊन त्यांनी स्वतः शेती केलेली आहे, स्वतः जमीन त्या ठिकाणी राबलेली आहे. ते असं आपल्याला दिसते. किती विलक्षण काम आहे असं आपल्याला दिसेल. या क्षेत्रामध्ये सुद्धा ते अग्रेसर होते. त्यांनी पुन्हा असं केलं काय, आपले जे सगळे सहकारी आहेत, आपल्याबरोबर सत्यशोधक चळवळीत काम करणारी जी माणसं आहेत, त्यांनी सुद्धा स्वतःचा उद्योग केला पाहिजे आणि मग हे समाजकारण केलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. स्वतः मिळवायला पाहिजे तुम्ही. एकदा परदेशी या ठिकाणी राजकारणी आलेले होते, कोणतरी मोठे व्यक्ती, आणि त्यांना आपल्या एका राजकारण्याला विचारले, तुमचं काय व्यवसाय काय आहे? ते म्हटलं नाही, मी राजकारण करतोय, राजकारणात आहे. ते म्हटले ठीक आहे, राजकारण आहे, पण तुमचा उद्योग काय आहे? तर ते म्हटले माझा उद्योगच राजकारण आहे. तसं परदेशात ही माणसं स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय, ती प्राध्यापक असतील, त्यांची कंपनी असेल, काम करत असतात. तर या ठिकाणी त्याने आपल्या सहकार्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या सहकार्यांना त्याने अशा प्रकारचे उद्योग उभारायला मदत केली. आपल्या कंपनी मार्फत कॉन्ट्रॅक्ट दिलं किंवा काही वेळेला स्वतंत्र कंपन्या काढायला सांगितलं. आजकाल आपल्याला राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असं दिसत नाही की कुठलीही सत्ता आपल्या उंबऱ्याच्या बाहेर जाऊ नये, ही अतिशय आपण दक्षता घेतो. परंतु महात्मा फुलेंनी तसं केलेलं नाही. पहिलं नाव जे आहे ते राजू बाबाजी वंजारी. वंजारी समाजाचे आहेत, अतिशय गरीब होते, त्यांच्याबरोबर काम करत होते. महात्मा फुलेंनी त्यांना सांगितलं की तू बाबा माझ्या या कंपनीत आहेस, आपण काम करूया. आणि म्हणून तुम्ही जर मुंबईला गेलात तर महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडिया माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना, केवढं मोठं वर्तमानपत्र आहे. तर ह्या टाइम्स ऑफ इंडियाची इमारत ह्या वंजारींनी बांधलेली आहे असं आपल्याला दिसेल. त्यानंतर सोलापूरची अतिशय प्रसिद्ध मिल विष्णू लक्ष्मी मिल ही सुद्धा वंजारींनी बांधलेली आहे. म्हणजे किती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी महात्मा फुले प्रवृत्त करत असत लोकांना, हे आपल्याला दिसेल. त्यात त्यांनी मात्र एक सांगितलेलं आहे की उद्योग सचोटीने केला पाहिजे, प्रामाणिकपणे केला पाहिजे, पैसे मिळवायचे नाही आहे आणि मिळवलेल्या पैशातून समाजासाठी काहीतरी करायचं. केवढी मोठी कामं या माणसाने केलेली आहेत हे आपल्याला माहीत नाही असं दिसतं. त्यानंतर पुढचं एक नाव आहे रामय्या व्यंकय्या अय्यावरू. नावावरूनच लक्षात येईल हे माणूस महाराष्ट्रातला नाहीये. म्हणजे ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती दुसऱ्या ठिकाणाहून येऊन सुद्धा तिला सुद्धा आपल्या कंपनीमध्ये भागीदार करून घेतलेला आहे. आणि आपल्याला दिसतं की त्याने जी बांधलेली इमारत आहे ती मुंबई महानगरपालिकेची इमारत याने बांधलेली आहे. म्हणजे एवढी मोठी बांधकाम जी आज तागायत आपण आपलं भूषण म्हणून दाखवतो, त्याच्या पाठीमागं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे महात्मा फुलेंचा हात आहे हे आपल्याला दिसून येईल. त्यानंतर रामय्या व्यंकय्या अय्यावरू ह्याविषयी म्हणजे चुकीचं मी सांगितलं की त्याने आंध्रमधले आहेत ते आणि तेलुगू भाषिक आहेत. मगाशी नाव सांगितलं ते वेगळं सांगितलं, चुकून सॉरी. तर रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांनी जी कामं केलेली आहेत ती म्हणजे भंडारधाऱ्याचं धरण त्यांनी बांधलेलं आहे, धरण सुद्धा बांधलेलं आहे. आणि सयाजीराव गायकवाडांचा जो बडोदा आहे या सगळ्या सामाजिक कामासाठी प्रसिद्ध आहे, त्यांचा जो पॅलेस आहे महत्वाचा मुख्य पॅलेस हा त्यांनी बांधलेला आहे असं आपल्याला दिसेल. म्हणजे भारतभर वेगवेगळ्या राज्यामध्ये या माणसाने मोठं काम केलेलं आहे
असं आपल्या लक्षात येईल. म्हणून सदाचारानं तुम्ही व्यवसाय करा, सौख्य मिळवा, असा उपदेश ते करतायत. म्हणजे ही परंपरा पुढं टाटांनी आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आचरणात आणलेली असं आपल्याला दिसेल. 25 जून 2021 जगामधले 100 वर्षातली दानशूर माणसांची एक यादी प्रसिद्ध करण्यात आली की 100 माणसं, या 100 वर्षामध्ये कुठली माणसं जगामध्ये दानशूर आहेत. तर यामध्ये आपल्याला अभिमानानं सांगायला लागेल की पहिलं नाव जमशेदजी टाटांचं आहे. जमशेदजी टाटांचं नाव पहिल्यांदा आहे. दुसरं नाव हे बिल गेट्सचं आहे आणि तिसरं नाव वॉरन बफेटचं आहे, जो शेअर्समध्ये काम करतो. तर हे पहिलं नाव आलं याचं कारण त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये 102 अब्ज डॉलर एवढं दान केलेलं आहे. आता त्याने जे काही समाजासाठी केलेलं आहे त्यातले 1-2 उदाहरणं मी तुम्हाला सांगेन. बेंगलोर या ठिकाणी जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जी आहे, अग्रगण्य संस्था सायन्समधली बेंगलोरमध्ये जी आहे, जिथं ॲडमिशन मिळणं या अतिशय जिकिरीचं आणि मानाचं समजलं जातं, ती संस्था जमशेदजी टाटांनी चालू केलेली आहे. स्वतःचा पैसा त्यामध्ये घातलेला. लॉर्ड कर्झन त्यावेळेला होता, त्यानं खूप विरोध केला की हे होऊ नये, परंतु त्यांनी त्याला दाद दिली नाही. त्यांच्याकडे जेव्हा पैसा उपलब्ध होईल ना, तेव्हा मुंबईमधल्या 17 इमारती त्यांनी विकल्या स्वतःच्या, आणि तो पैसा सगळा तिथं घातला आणि ही इन्स्टिट्यूट उभा केलेली आहे असं आपल्याला दिसेल. दुसरं त्यांची जी प्रसिद्धी आहे, त्यानं केलेलं काम, हाफकिन इन्स्टिट्यूट टाटांनी उभी केली. त्यासाठी हाफकिन नावाचा रशियन लस तज्ज्ञ त्यांनी इथं आणला. कोरोनामुळे सगळ्यांना लशीची माहिती झालेली आहे, कारण 1, 2, 3 डोस आपण घेतलेले आहेत. त्या काळामध्ये सुद्धा लस घ्यायला लोक तयार नसायचे, तर टाटाने आपल्या सगळ्या फॅमिलीला लस घ्यायला लावली. त्या रशियन लस तज्ज्ञाला आणलं आणि त्याचंच नाव त्याने त्या इन्स्टिट्यूटला दिलं. ती इन्स्टिट्यूट टाटाने उभा केलेली आहे. भारताची पहिली ऑलिम्पिक टीम जेव्हा परदेशी गेली, त्या सगळ्या टीमचा खर्च टाटाने केलेला होता. मोहनजोदडो, हडप्पा इथलं जे उत्खनन आहे सिंधू संस्कृतीचं, त्यासाठी सगळा लागणारा खर्च टाटाने उचललेला आहे. म्हणजे महात्मा फुले जे सांगत की उद्योग पण केला पाहिजे आणि त्या उद्योगातून मिळणारा पैसा समाजासाठी पण वापरला पाहिजे, अशा प्रकारची एक व्यक्ती आपल्याला या ठिकाणी दिसते असं आपल्याला दिसेल. या महात्मा फुलेंच्या सगळ्या या कारणामध्ये, समाजकारणामध्ये 316 जातीच्या लोकांची नोंद आहे. तेवढे लोक त्यांच्याबरोबर समाविष्ट झालेले होते. त्यांच्याकडे काम करणारी माणसं इतकी पुढे श्रीमंत बनली आपल्या व्यवसायातून. त्यातलं एक नाव आहे रामशेठ बापूशेठ उगवणे. हे उगवणे लिंगायत समाजाचे होते. आणि एकदा असं झालं की कोल्हापूरच्या गादीवर त्यावेळेला शिवाजी होते, त्या परंपरेतले, छत्रपतींच्या परंपरेत. आणि त्यावेळेला दिवाण बर्वे होते. तर बर्वेंचं कट कारस्थान आहे की त्या प्रिन्स शिवाजीला हटवायचं गादीवरून, अशा प्रकारची बातमी लोकमान्य टिळकाने केसरी आणि मराठामध्ये प्रसिद्ध केली. आणि बर्वेने त्यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. मी काय असं राजाबाबत केलेलं नाही. आणि टिळकांना त्यावेळेला कोर्टात जायला लागलं आणि त्यांना जामीन मिळेना कुणाचा. त्यांच्या सगळ्या मित्रांनी, त्यांच्या जातीतल्या सगळ्या लोकांनी कुणीही पुढे यायला तयार नाही. त्यावेळेला फुल्याने या आपल्या उगवणे नावाच्या मित्राला सांगितले की त्यांना जामीन मिळायला पाहिजे. जामिनाची रक्कम त्या काळामध्ये 10,000 रुपये कॅश होती आणि आज त्या 10,000 रुपयाची किंमत 6 कोटी रुपये आहे. तर महात्मा फुलेंचा एक सहकारी तेवढी रक्कम त्यानं उभा केलेली ती कोर्टामध्ये भरली. म्हणजे महात्मा फुले एका बाजूला आपण जेव्हा बघतो त्यावेळेला समाजाचा विकास होण्यासाठी ही आर्थिक क्रांती पण झाली पाहिजे असं त्यांचं धोरण आपल्याला दिसतं. तुम्ही नेहमी आपण पाहतो की एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की महात्मा फुले भेटायला गेले त्या राजपुत्राला आणि ते शेतकरी वेशामध्ये गेले, फेटा बांधून गेले आणि त्यांनी सांगितलं की उपस्थित असणारे सगळे भारताचे प्रतिनिधी नाही, खरा प्रतिनिधी मी आहे. भारत असा आहे. त्या ड्यूक ऑफ कॅनॉटला त्यांनी सांगितलं की राणीचा त्याची आजी ती नातू आलेला होता भारतामध्ये. तर तो राजपुत्र ज्या इमारतीमध्ये त्याने हे सगळं घेतलं
त्या हरिरावजी चिपळूणकर यांनी ती आयोजित केलेली होती सगळी मीटिंग. तर हे हरिरावजी चिपळूणकर हे गांधींचे ह्या फुलेंचे सहकारी होते, महात्मा आणि मराठा समाजाचे नेते होते. आणि त्यांचा पुण्याचं जे स्टेशन आहे तिथं इतका मोठा भव्य वाडा होता, कॅनॉट प्लेस असं त्याचं नाव होतं. त्या वाड्यामध्ये तो राजपुत्र आलेला होता. म्हणजे अशी माणसं महात्मा फुलेने तयार केलेली आपल्याला दिसते. आता एवढ्यावरच ती त्यांची कंपनी थांबलेली नव्हती. बांधकाम त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. दुसरा व्यवसाय त्यांनी फुलांचा केलेला आहे. फुलं, भाजी, फळं शेतकऱ्याकडून पुण्यामध्ये ती जमा करणं आणि मुंबईच्या मार्केटला जाऊन विकणं हा व्यवसाय त्यांचा होता. म्हणून मुंबईतल्या मार्केटला महात्मा फुलेंचं नाव दिलेलं आहे. तर हा व्यवसाय सुद्धा त्यांनी केलेला आहे. त्यानंतर ह्या कंपनीचा आणखी एक व्यवसाय होता. सोन्याची सगळ्यांना आवड आहे, सोन्याची दागिने सगळ्यांना आवडतात. तर मुंबई प्रांताची पूर्ण एजन्सी महात्मा फुलेंच्या कंपनीकडे होती. सोन्याचे मोल्ड्स तयार करणं, मुशी तयार करणं हे काम महात्मा फुलेंची कंपनी करत होती. म्हणजे हा वेगळा व्यवसाय त्या काळामध्ये त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. शिवाय हा मुंबई प्रांत काही छोटा नव्हता. त्यावेळेला त्याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि सिंध या सगळ्या प्रांतांची एजन्सी सोन्याच्या मोल्ड बनवण्याची महात्मा फुलेंच्याकडे होती. पुस्तक प्रकाशनाचा त्यांचा व्यवसाय होता. पुस्तकं सुद्धा ते प्रकाशित करत असत त्या कंपनीमार्फत. आणखी एक विलक्षण माहिती महात्मा फुलेच्या बद्दल अलीकडे आलेली आहे. महात्मा फुले नगरसेवक होते असं समजलं जात होतं. परंतु हरी नरके, एडी फडके यांनी त्याचा अभ्यास केला तेव्हा त्याने कमिशनर असा शब्द वापरला जात होता. त्यामुळे त्याने ते शोधून काढलं की ते महापालिकेचे आयुक्त होते. मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी 7 वर्ष काम केलेलं आहे. तो कालखंड त्यांचा जो आहे तो 1876 ते 1885 असे 7 वर्ष त्यांनी प्रशासक म्हणून त्याच्यावर काम केलेलं आहे. आणि ते काम करत असताना पुण्यामध्ये पहिल्यांदा घरोघरी नळ आणणं, नळाद्वारे पाणी पुरवठा करणं हे काम फुलेने केलेलं आहे. म्हणजे किती विलक्षण कामगिरी त्याने केलेली आहे हे आपल्याला दिसतं. त्यानंतर त्याशिवाय त्याने रस्त्यांचं काम केलं. महत्वाचं सगळ्यात काम केलं म्हणजे त्याने सांगितलं की प्रत्येक विभागामध्ये शाळा असली पाहिजे आणि प्रत्येक विभागामध्ये दवाखाना असला पाहिजे. यासाठी त्याने त्यांच्या काळामध्ये आग्रह धरलेला आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून कितीतरी वेगवेगळे व्यवसाय त्यांनी केलेले आहेत. आणि अगदी एक विलक्षण काम त्याने सगळ्या लोकांना, तरुणांना सांगितलेलं होतं. ते म्हणजे तुम्ही शेअर्स मार्केटमध्ये जा आणि त्याच्यावर अखंडमध्ये त्याने 2 अभंग सुद्धा लिहिलेले आहेत की शेअर मार्केटमध्ये तुम्ही गेले पाहिजे. आजकाल आपल्याला दिसतं की शेअर मार्केटला किती महत्व आहे आणि किती तरुण मुलं त्याच्यामध्ये पैसे गुंतवणूक करतायत. तर त्या काळामध्ये शेअर्समध्ये सुद्धा तुम्ही गेलं पाहिजे. हा व्यवसाय पुढं फार मोठा होणार आहे, त्यातूनही तुम्हाला पैसे मिळतील, परंतु तुम्ही सावध राहा, त्यामध्ये फसवणूक होईल हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे केवढ्या वेगवेगळ्या प्रकारचं काम त्याने त्या काळामध्ये केलेलं आहे आपल्याला दिसेल. म्हणजे एका बाजूला शेअर्सचं सांगितलं, त्याच वेळेला विलक्षण गोष्ट अशी की जो हर्षद मेहताचा घोटाळा चाळ उघडकीस आणला तो सुचेता दलाल नावाच्या एका मुलीनंच उघडकीस आणला. म्हणजे महात्मा फुलेने चालू केलेली शिक्षण व्यवस्था पुढे इतकी पुढे झाली की ते आजकालची तरुण पत्रकार तिनं तो सगळा घोटाळा उघडकीस आणला असंही आपल्याला दिसतं. सगळ्या ह्या कार्याचं वर्णन जर आपल्याला महात्मा फुलेंच्या बाबत करायचं असेल तर व्यक्ती स्वातंत्र्याकडून समूह समृद्धीकडे असं ह्या त्यांच्या सगळ्या कार्याचं वर्णन करता येईल. की व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्याला विचार स्वातंत्र्य पाहिजे, त्याला आचार स्वातंत्र्य पाहिजे, तो स्वतःचा विचार मांडू शकला पाहिजे. व्यक्ती स्वातंत्र्याकडून सगळा समूह जो आहे तो समृद्धीकडे गेला पाहिजे, संपन्नतेकडे गेला पाहिजे. अशा प्रकारची त्यांची विचारधारणा होती असं आपल्याला दिसतं. जाता जाता आणखी एक 2-3 गोष्टीचा उल्लेख मी फक्त करतो त्या आजच्या काळातल्या आहेत. म्हणजे स्त्रियांच्या मध्ये अशा प्रकारची वृत्ती असते, त्या व्यवसाय करू शकतात, त्या स्वतः पुढे जाऊ शकतात. ही उदाहरणं अलीकडे आपल्याला समाजामध्ये दिसत असतात. आपण फार मोठ्या व्यक्तींचा विचार करतो त्यावेळेला आपल्यासारखी 4-2 माणसं आपल्या शेजारी असतात, पलीकडच्या गावामध्ये असतात. ते सुद्धा आपण मुलांच्या पुढे ठेवलं पाहिजे, तरुणांच्या पुढे ठेवलं पाहिजे.
अलीकडे मी एक कमल परदेशी म्हणून एका स्त्रीची मुलाखत ऐकलेली होती. अतिशय अशिक्षित आहे, काही शिकलेली नाही, 9 वारी साडी नेसणारी, अतिशय शेतमजूर गरीब, आणि त्या भांगलायला जायच्या. सकाळी काम करायचं, नवऱ्याच्या बरोबर जेवण द्यायचं, आणि मग त्या बायकाने भांगलता त्या सगळ्यांना म्हणाला की आपण पण काहीतरी करूया, आपण बचत गट स्थापन करूया. आणि त्यांनी बचत गट स्थापन केला. काय करायचं तर त्यांनी मसाला बनवायला सुरुवात केली. 7-8 जणींनी मिळून 1 किलो पहिल्यांदा चटणी तयार केली, ती विकली. हळूहळू आणखी हा व्यवसाय वाढवला आणि पुढं आपल्याला असं दिसेल की त्यांच्याकडे आता जवळजवळ 1000 ते 1800 महिला काम करतात. त्या ताईला सरळ बोलताही येत नाही, परंतु ती इतकी इंग्रजी शब्द तिच्या मुलाखतीमध्ये वापरत होती. मार्केट म्हणजे काय, ब्रँड म्हणजे काय, किंवा प्रॉफिट म्हणजे काय, हे सगळं समजावून सांगत होती. तिला विचारलं तू अंबिका मसाले असं काय नाव दिलंस, तर ती म्हणाली ते सुटसुटीत असायला पाहिजे, ब्रँड असं असायला पाहिजे की ते लोकांच्या तोंडात राहायला पाहिजे. सुहाना कसं नाव आहे, लगेच नाव आपल्याकडे येईल. तसं त्या अर्थानं मी ते नाव आम्ही तुळजा भवानीच्या नावाने दिलेलं आहे, परंतु ते तुळजा भवानी एवढं फार मोठं होणार, त्यामुळे अंबिका असं नाव दिलं. विलक्षण तिने व्यवसाय केलेला आहे. 20 गुंठ्यामध्ये तिने स्वतःच ते इमारत उभी केली. त्या सगळ्या तिच्या 80 स्त्रिया डायरेक्टर आहेत. आणि मुंबईमध्ये जेव्हा 4 बचत गट भरलेले होते त्यावेळी तिला खास निमंत्रण दिलं. जर्मनीची चॅन्सलर, पंतप्रधान अँजेला मार्केल त्या ठिकाणी आलेल्या होत्या. तिने हिचं काम बघितलं आणि 14,500चा चेक दिला, खरेदी केला मसाला, आणि विचारलं तुला काय पाहिजे तुला. तर ती म्हटली मला काही मदत नको आहे, पैसेही नको आहे, माझ्या मसाल्याला जर्मनीमध्ये तुम्ही मार्केट द्या, जर्मनीमध्ये माझा मसाला जाऊ दे. आणि हे मार्केट तिने तिथून गेलं. मुंबई बाजार 19 मॉलमध्ये तिचा माल गेला. म्हणजे मी सांगतो एवढ्यासाठी की या विलक्षण असतं, त्यांच्याकडे सुद्धा चातुर्य आहे, व्यवहार चातुर्य आहे. त्यांना जरासं जरी संधी मिळाली तर त्या कुठं जाऊ शकतात. आणखी एक उदाहरण आतिश दाभोळकरांचं मी देतोय. आपल्या दाभोळकरांच्या विषयी सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या भावाचा मुलगा गारगोटीमध्ये शिकले, बोर्डात आलेली होती, परंतु वडिलांच्या पुढे आई पुढे आग्रह धरला मला भौतिकशास्त्र शिकायचं, मला डॉक्टर इंजिनियर काय व्हायचं नाही. आणि तो विषय शिकून आज ते एवढ्या मोठ्या पदावर आहे की सैद्धांतिक भौतिकशास्त्रामध्ये. त्याने आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले की सगळ्या मुलांनी असं पाहायला पाहिजे, मलाही अडचणी आल्या, लगेच काय मी तिथं गेलो असं नाही आहे, अडचणी येतात, त्याच्यावर तुम्ही मात करायला पाहिजे, त्याच्यावर तुम्ही विजय मिळवायला पाहिजे. त्यांना विचारलं की तुमच्या भौतिकशास्त्राचा आम्हाला काय उपयोग आहे, तर ते म्हणाले सगळ्यांच्या खिशात आहे आमचं भौतिकशास्त्र. की तुम्ही जेव्हा प्रक्षेपण बघताय एखाद्या टीव्हीवर, तुम्हाला ती मॅच समोर दिसते, ते विद्युत चुंबकीय लहरीपासून ते झालेलं आहे. अव्यक्त असणाऱ्या गोष्टी आम्ही कागदावर समीकरणात मांडतो आणि ते तुमच्यापुढे आम्ही देतो. कृष्णविवराचा त्यांचा फार मोठा सखोल अभ्यास आहे. तर अशी ही माणसं आहेत. आणि त्यांच्याविषयी मी एवढाच त्यांच्यासाठी उल्लेख केला की त्यांनी शेवटी एक धोका सांगितला की जागतिक तापमानावर एवढा परिणाम होणार आहे, जर आज तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर पुढचं जग राहील की नाही याची शक्यता नाही. या सगळ्या गोष्टी फुलेंचा, गांधींचा विचार करत असताना आपल्या आजूबाजूला ती खरोखर माणसं जी आहेत ती सुद्धा आपल्या पुढे आली पाहिजेत. नाहीतर आपल्याला आपण काही माहिती घेत नाही. आता मराठी भाषेविषयी आपण म्हणतो मराठी भाषा सगळ्यांनी बोलली पाहिजे, इंग्रजी भाषाच्या अनेक शाळा निघाल्या आणि त्यामुळं आता काही मराठीला स्थान नाही आहे. मग काय करा, मराठीच पाट्या लावायला पाहिजेत, अधिकारी मराठी बोलला नाही त्याला मारा, हे आपलं इतकंच राजकारण चालतं. परंतु अभिजात मराठी म्हणजे काय, अभिजात मराठी दर्जा पाहिजे आपल्याला. एक 15-20 दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी ते वर्तमानपत्रात वाचलं, अभिजात मराठी दर्जा लेख आले. परंतु किती सुशिक्षित माणसांना माहित आहे की अभिजात मराठी दर्जा म्हणजे काय आणि तो काय मिळाला पाहिजे. म्हणजे बाकीचं सगळं आपल्याला कळतं, परंतु आपण याची माहिती घेतली पाहिजे. तर अभिजात दर्जा जो मिळालेला आहे तो पहिला तमिळ भाषेला मिळालेला आहे, त्यानंतर तेलुगू भाषेला मिळालेला आहे, कन्नड भाषेला मिळालेला आहे, उडिया भाषेला मिळालेला आहे. आपल्या तज्ञ समितीनं महाराष्ट्राच्या हा प्रस्ताव पाठवला की मराठीला सुद्धा अभिजात दर्जा पाहिजे. त्याच्या सगळ्या अटी आपण पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यासाठी महत्वाच्या 4 अटी आहेत. की भाषा ही 2000 वर्षापूर्वीची असली पाहिजे, 2. भाषा ही 2000 वर्षापूर्वीची असली पाहिजे. 3. भाषा ही 2000 वर्षापूर्वीची असली पाहिजे. 4. भाषा ही 2000 वर्षापूर्वीची असली पाहिजे. 5. भाषा ही 2000 वर्षापूर्वीची असली पाहिजे. 6. भाषा ही 2000 वर्षापूर्वीची असली पाहिजे. 7. भाषा ही 2000 वर्षापूर्वीची असली पाहिजे. 8. भाषा ही 2000 वर्षापूर्वीची असली पाहिजे. 9. भाषा ही 2000 वर्षापूर्वीची असली पाहिजे. 10. भाषा ही 2000 वर्षापूर्वीची असली पाहिजे. 11. भाषा ही 2000 वर्षापूर्वीची असली पाहिजे. 12. भाषा ही 2000 वर्षापूर्वीची असली पाहिजे. 13. भाषा ही 2000 वर्षापूर्वीची असली पाहिजे. 14. भाषा ही 2000 वर्षापूर्वीची असली पाहिजे. 15. भाषा ही 2000 वर्षापूर्वीची असली पाहिजे. 16. भाषा ही 2000 वर्षापूर्वीची असली पाहि
दुसरी अट आहे की त्या भाषेमध्ये अभिजात प्रकारचं साहित्य निर्माण झालं पाहिजे.
ती दुसऱ्या भाषेपासून निर्माण झाली नसली पाहिजे. त्या कालखंडातील भाषा आणि आजची काल भाषा याच्यामध्ये साम्य असलं पाहिजे, अशा अटी आहेत. ह्या सगळ्या अटी आपल्या तज्ज्ञांनी मान्य केलेल्या आहेत, त्याच्यावर अभ्यास केलेला आहे. तो अहवाल आपण शासनाला सादर केलेला आहे. आणि त्यामध्ये एकच उदाहरण मी तुम्हाला सांगतो, काय काय शोधलेलं आहे. तर 2000 वर्षापूर्वी आपण ज्ञानेश्वरी आणि लीळा पुराण हेच समजतो. 700 वर्षापूर्वीपासून मराठी सुरू झालं. परंतु त्याच्यापूर्वी 2000 वर्षापूर्वी हल नावाचा राजा जो विदर्भामध्ये होता, त्यानं आणि त्याच्या 50 शेतकऱ्यांनी 700 कविता लिहिलेल्या आहेत. आणि गाथा सप्तसती नावानं तो ग्रंथ प्रकाशित झालेला होता. म्हणजे त्यावेळेला त्यांनी तयार केलेला आहे, प्रकाशित झालेला नाही, तयार केलेला आहे. त्यावेळेला गोदावरी नदी काठचा इतिहास, नाशिक, तिथले लोक कसे राहतात, शेतकरी कसे काम करतात, कपडे कसे घालतात, ह्याचं सगळं वर्णन त्या कवितेद्वारे केलेलं आहे. तो ग्रंथ त्यांनी सादर केलेला आहे. बघा, हे आमच्यामध्ये आहे. त्या ग्रंथामधला एक प्रसंग असा आहे की तो असा शेतकरी आपलं एका कवितेमध्ये असा आहे की आपला शर्ट वाळत घालतो आणि त्यातून घामामुळे भिजलेले थेंब खाली पडतात. तर कवी असं म्हणतो की ते घामाचे नाही तर त्याचे अश्रू आहे, अशा अर्थाची कविता त्याच्यामध्ये आहे. म्हणजे अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली आहे की सूप हा मराठी शब्द आपण इंग्लिश शब्द मानतो, परंतु सूप शास्त्र नावाचा ग्रंथ त्या मराठीमध्ये लिहिला गेलेला आहे. ही सगळी उदाहरणं त्यांनी देऊन मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आपण प्रयत्न केला. शासनाच्या, केंद्र शासनाच्या तज्ज्ञ कमिटीनं एकमतानं तो मंजूर केलेला आहे 2018 साली. कर्नाटकनं संपूर्ण कर्नाटक बंद केलेलं होतं. जोपर्यंत दर्जा मिळत नाही आम्हाला तोपर्यंत विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष सगळ्यांनी आग्रह धरला आणि त्याला मिळाला. आपण त्या गोष्टीवर एक होत नाही. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीचा मी उल्लेख जाता जाता करतोय, तरी हा आपण केलं पाहिजे. अभिजात दर्जा आपण मिळवला पाहिजे, त्याचा आपल्याला फायदा आहे. 500 कोटी रुपयाचं अनुदान द्यावं लागतं केंद्राला आपल्यासाठी. 2018ला सगळ्यांनी ते मान्य केलेलं आहे. परंतु आत्ता असं सर्क्युलर काढलंय, आत्ता असा आदेश दिलाय की दुसऱ्या भाषेचा एक अभिजात दर्जाचा आमच्याकडे प्रस्ताव येऊ दे, मग आम्ही मराठीचा विचार करू. म्हणजे ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणजे फुलेंचा विचार करत असताना, गांधींचा विचार करत असताना भूतकाळ शोधणं तर अतिशय महत्वाचंच आहे, परंतु त्याच्यावर वर्तमानाची उभारणी आपण केली पाहिजे आणि त्यातून आपण भविष्याचा वेध घेतला पाहिजे. जुनं तर आपण स्वीकारलंच पाहिजे, परंतु आपल्या आसपास आपली मुलं, आपली कुटुंब, आपल्या स्त्रिया, आपल्यातले पुरुष, आपल्यातले तरुण हे वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय चांगलं काम करतायत, तर त्याची आपण दखल घेतली पाहिजे आणि तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे असं आपल्याला दिसेल. कोल्हापूरचा जो एक मुलगा आहे सुशांत फडणीस, मगाशी मी भाजीचा उल्लेख केला, त्या सुशांत फडणीसचा भाजीपाल्याचा जो व्यवसाय आहे पाकातामध्ये, तो कोट्यावधी रुपयाचा व्यवसाय आहे. म्हणजे फुलेंनी जे सांगितलेलं होतं की तुम्ही वेगळा व्यवसाय करा, तर हा मुलगा सहज मुंबईच्या मंडईमध्ये गेला आणि त्याने ठरवलं परदेशी भाजीपाला पाठवला तर काय होईल, तर तो प्रसिद्ध झाला. तर अशी मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली सुद्धा काम करतायत. म्हणजे मगदूम सरांना एवढंच सांगायचं की आपल्या विद्यार्थ्यांच्या पुढं इतिहास मांडत असताना सुद्धा ही ज्वलंत उदाहरणं आजची मुलांची जी आहे. एक साधा मुलगा अमेरिकेमध्ये जातो ध्रुव नावाचा आणि वेगवेगळे उपकरणं बनवतो. अंध मुलाला पायात चप्पल घालायला तयार असं करतो की त्याला एकदा माहिती दिली की उजवीकडे वळायचं आहे, तर तो पायामध्ये तुम्हाला संदेश दिला जातो या बाजूला वळायचं. असं उपकरण हाताला बांधायचं आहे की तुम्हाला गिटार वाजवायचं आहे ना, तुम्ही ती धून सांगायची, तुम्ही आपोआप ते वाजवायला सुरुवात करता. अशी गॅजेट करणारी आपली भारतातली मुलं आहेत, परदेशी काम करतायत, आपल्या देशामध्ये काम करतायत. हे सुद्धा आपल्या लोकांच्या पुढे, मुलांच्या पुढे आलं पाहिजे. बराच वेळ मी बोललेलो आहे आणि फुलेंच्या बद्दल जेवढं मला सांगता येईल तेवढं मी सांगितलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आग्रहानं असं सांगणं आहे की फक्त इतिहास म्हटलं की मग ते असं होऊन गेलं, त्याच काळात अशी माणसं होती. सामान्य माणूस आहे, परंतु तो वेगळं करत असेल तर तो लोकांच्या पुढे आला पाहिजे आणि लोकांना त्यापासून प्रेरणा मिळाली पाहिजे. अशा प्रकारची माझी इच्छा आहे. मला या ठिकाणी मगदूम सर, त्यांचे सगळे सहकारी आणि बोलायची संधी दिली, कारण मी सुद्धा तुमच्यापैकीच एक आहे. फरक आपल्यात एवढाच आहे, तुम्ही पुढे बसलाय, मी इथे उभा राहिलो. म्हणजे हे तुम्ही बोलू शकताय. डॉक्टर मंडळी होती त्यावेळी तुम्ही विचार केला असता की नाही बाबा ते फार मोठे आहे, परंतु तुमच्यापैकी माझ्यापेक्षा चांगलं बोलणारे तुमच्या शाळेमध्ये सुद्धा शिक्षक असतील. तर अशा प्रकारे
ही उदाहरणं देऊन आपण आपल्या मुलांना अतिशय उन्नत करावं, अतिशय प्रगतीपथावर न्यावं. कारण आपली मुलं हीच पुढं आपल्या देशाचे आधारस्तंभ आहे. आणि तुम्हाला आणखी एका काही वर्षानंतर एखादा मुलगा रस्त्यात भेटतो आणि खाली बघून नमस्कार करतो, त्यावेळेला तुम्हाला किती आपला पगार वाढला असेल त्याच्यापेक्षा फार मोठं ते वाटतं की आपल्यामुळं हा मुलगा असं झालेला आहे. हे समाधान खूप मोठं आहे. तुम्ही या ठिकाणी बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल पुन्हा एक वार सगळ्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो.